नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 पेपर नंबर 3 सत्र 3 मधील पेपर नंबर 3 सत्र 3 मधील पेपर नंबर 3 मधील पहिल्या प्रकरणातील तिसरा शेवटचा मुद्दा आपण पाहत आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला राजकीय सिद्धांताच्या विकासाचा कालखंड पाहायचा आहे। त्याचबरोबर राजकीय सिद्धांताचे दोन दृष्टिकोन आणि राजकीय सिद्धांताचे महत्त्व याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची आहे। सर्वप्रथम राजकीय सिद्धांताचा विकास पाहूयात आपण। राजकीय सिद्धांताचा विकास हा फार प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन साम्राज्यापासून झालेला तुम्हाला दिसेल। इसवी सन 4 आणि 3 शतकामध्ये प्लेटो अरिस्टॉटल यांनी सिद्धांत मांडलेले होते। त्या सिद्धांतामध्ये देखील राजकीय सिद्धांताचं स्थान होतं। प्लेटोनं राजकीय तत्त्वज्ञानामध्ये राजकीय ज्ञान किंवा राजकीय शहाणपणा या संकल्पनावरती भर दिलेला होता। त्याचबरोबर तात्विक आणि तार्किक दृष्टिकोनातून प्लेटो यांनी आपले राजकीय विचार मांडलेले होते। प्लेटोने तत्त्वज्ञ राज्यकर्ता, आदर्श राज्य, साम्यवाद यासंबंधी राजकीय सिद्धांत मांडलेले आहेत। प्लेटोच्या विचारामध्ये तात्विकता आणि कल्पना विलास अधिक होता। अरिस्टॉटल यांनी मात्र शास्त्रीय पद्धतीनं राज्याविषयक सिद्धांत मांडलेले होते। त्यांचे विचार हे वास्तववादी होते, कारण त्यांनी तत्कालीन 158 ग्रीक नगरराज्यांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून निरीक्षण परीक्षण करून आपले राजकीय विचार मांडलेले होते। आणि म्हणूनच अरिस्टॉटल यांनी राजकीय विचार जे मांडलेले आहेत तर ते आधुनिक काळामध्ये पायाभूत म्हणून आपण स्वीकारतो आणि म्हणूनच त्यांना राज्यशास्त्राचं जनक देखील म्हणत असलेले दिसून येतो। प्लेटो अरिस्टॉटलच्या काळामध्ये राजकीय तत्त्वज्ञानाची बैठक प्रस्थापित झाली, परंतु राजकीय सिद्धांताला वेगळं अस्तित्व दिलं गेलेलं नव्हतं। प्लेटो अरिस्टॉटल यांच्यानंतरचा कालखंड हा विवेकनिष्ठतेच्या ऱ्हासाचा कालखंड मानला जातो। स्प्लिंगरच्या मते तर 14व्या शतकापर्यंतचा कालखंड हा राजकीय विचारांच्या दृष्टीने निराशाजनक होता। 15व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 16व्या शतकाच्या सुरुवातीला ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाचा कालखंड सुरू झाला असं म्हटलं झालं। 17व्या शतकात विवेकनिष्ठतेचं युग सुरू झालं। राजकीय विचारवंतांनी विवेकनिष्ठ पद्धतीनं मानवी समाजाच्या विविध समस्यांचं विश्लेषण करून राजकीय सिद्धांत मांडायला सुरुवात केली होती। आणि म्हणून 18व्या शतकापर्यंत सामाजिक शास्त्रांच्या विकासाला चालना मिळाली। थॉमस हॉब्ज, जॉन लॉक, रुसो, स्पिनोझा यासारख्या विचारवंतांनी वैज्ञानिक पद्धतीचा आणि गणिती पद्धतीचा स्वीकार करून राजकीय सिद्धांत मांडलेले आहेत। 18व्या शतकात सामाजिक शास्त्रांच्या बाबतीत शास्त्रीय पद्धतीचा काटेकोरपणे अवलंब झाला नाही, त्यामुळे राजकीय सिद्धांत काही प्रमाणात काल्पनिक आणि वस्तुनिष्ठशी विसंगत ठरलेले होते। 19व्या शतक मात्र राजकीय सिद्धांताच्या विकासामध्ये महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे, कारण 19व्या शतकामध्ये झालेली औद्योगिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती यामुळे राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये बदल झालेला होता आणि त्यामुळंच नवीन राजकीय संकल्पना उदयाला आलेल्या आहेत। जे.एस. मिल, कार्ल मार्क्स, टी.एच. ग्रीन, लास्की यासारख्या अनेक राजकीय विचारवंतांनी 19व्या शतकामध्ये राजकीय सिद्धांत मांडलेले होते। हे सर्व सिद्धांत राज्याचं स्वरूप, राज्याच्या उदयाची आणि राज्याच्या केली जाणारी कामं यासंबंधीची मतं मांडणारे होते। ऑर्नेस्ट ब्रेस्ट यांच्या मते पाश्चात्य समाजाला मान्य असलेली राजकीय जीवनविषयक तत्त्व आणि वर्तन पद्धती यांचा आधार घेऊन 19व्या शतकात मांडलेले सर्व राज्यविषयक सिद्धांत हे केवळ राज्याचे सिद्धांत म्हणून ओळखले गेले। 20व्या शतकात पहिल्या महायुद्धानंतर राजकीय व्यवस्था उदयाला आल्या। नव्या सर्वंकष राजकीय विचारप्रणालींचा देखील याच दरम्यान उदय झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सिद्धांतवाद्यांनी सर्वंकष राजकीय व्यवस्था आणि विचारप्रणाली याविषयीची मूल्य सापेक्ष विश्लेषण केलं असलं तरी राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड संघर्ष झाले होते। ऑर्नेस्ट ब्रेस्ट यांनी असं विचार मांडून पुढं असं सांगितलं की राजकीय विचारवंतांनी सैद्धांतिक विश्लेषणाऐवजी राजकीय जीवनातील विविध प्रक्रियांविषयी माहिती संकलन करण्यावर अधिक भर दिला पाहिजे। या सर्वांचा परिणाम म्हणजे नव्या सिद्धांताच्या मांडणीकडे दुर्लक्ष होऊन नवीन राजकीय सिद्धांताची निर्मिती होऊ लागली। डेव्हिड ईस्टन यांच्या मते सिद्धांत रचनेला विरोध करणे, नकार देणे हा बौद्धिक पलायनवाद असून शास्त्रीय व विवेकनिष्ठ ज्ञानाशी केलेली प्रतारणा आहे।
कारण मानवी समाजापुढील समस्यांचं विश्लेषण करून उपलब्ध माहितीच्या आधारे जोपर्यंत सिद्धांत रचना होत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होणार नाही. आल्फ्रेड कॉर्बन यांच्या मते 20व्या शतकाचा 1900 ते 1970 हा कालखंड राजकीय सिद्धांताच्या विकासाच्या दृष्टीने अवनतीचा कालखंड ठरलेला आहे. कारण या कालखंडात राजकीय सिद्धांताचा अपमृत्यू झाला असे TL थॉर्सन यांनी म्हटलेलं होतं. 1970 नंतर मात्र ही परिस्थिती बदलली गेली. या कालखंडातील राजकीय जीवनातील समस्यांचं स्वरूप बदलल्यामुळं त्यांचं विश्लेषण करण्यासाठी नव्या राजकीय सिद्धांताची गरज निर्माण झाली. डेव्हिड ईस्टन यांनी नव्या राजकीय सिद्धांताला अधिक महत्त्व दिलं पाहिजे असं मत मांडलं आणि 1970 नंतर अनेक राजकीय विचारवंतांनी डेव्हिड ईस्टनच्या मताला पाठिंबा दिला. फ्रेड डालमायर, डांटो जिर्मिनो या विचारवंतांनी राजकीय सिद्धांताच्या पुनर्विजनाचं समर्थन केलेलं आहे. 20व्या शतकात राजकीय सिद्धांताचा विकास मंदगतीने झाला असला तरीही संत वाटचाल भविष्यकाळातील सिद्धांत रचनेला आधारभूत आणि मार्गदर्शक ठरू शकली असं वाटतं. या सगळा इसवी पूर्व ग्रीक कालखंडापासून ते 20व्या शतकापर्यंत 21व्या शतकापर्यंत हा राजकीय सिद्धांताच्या विकासाचा कालखंड मानला जातो. त्यामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून त्याचबरोबर आपल्या विचारांच्या माध्यमातून राजकीय सिद्धांत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण राजकीय सिद्धांताच्या बाबत असणारे 2 दृष्टिकोन पाहूयात. त्यातला पहिला आहे आदर्शवादी दृष्टिकोन. राजकीय सिद्धांताच्या अभ्यासासाठी हे 2 दृष्टिकोन महत्त्वाचे आहेत. कारण राजकीय सिद्धांताचा अभ्यास हा देखील राज्यशास्त्राच्याच अभ्यासाचा एक भाग मानलेला आहे. त्यामुळं राजकीय सिद्धांत अभ्यासत असताना त्याचे 2 दृष्टिकोन देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर राजकीय विचारवंतांनी राजकीय सिद्धांताचा अभ्यास आदर्शवादी आणि अनुभवजन्य दृष्टिकोनातून केलेला आहे. आदर्शात्मक किंवा आदर्शवादी दृष्टिकोनाला मूल्याधिष्ठित दृष्टिकोन असं देखील म्हटलं जातं. आदर्शवादी दृष्टिकोनात राजकीय मूल्ये, तत्त्वे, आदर्श, प्रमाणके मानून चांगल्या समाज व्यवस्थेचं किंवा राजकीय व्यवस्थेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. विशिष्ट राजकीय मूल्ये, आदर्श यावर दृढ विश्वास ठेवून समाजहिताच्या दृष्टीने त्यांचं प्रकटीकरण करणे यावरती आदर्शवादांचा भर असतो. आणि अनुभवनिष्ठ वर्णनापेक्षा तत्वनिष्ठ मूल्यमापनावर त्यांची श्रद्धा होती. राजकीय मूल्यांशी प्रमाणकांशी त्यांची बांधिलकी होती. काय होते किंवा काय आहे यापेक्षा काय असावे याला आदर्शवादी विचारवंतांनी प्राधान्य दिलेलं होतं. तर मूल्य निरपेक्ष दृष्टिकोन म्हणून अनुभवजन्य दृष्टिकोनाला पाहिलं जातं आणि अनुभवजन्य दृष्टिकोनात राजकीय व्यवहारातील प्रत्यक्ष अनुभवाला विशेष महत्त्व दिलं जातं. अनुभवजन्यवाद्यांना काय आहे हे महत्त्वाचं वाटतं. अनुभवजन्य दृष्टिकोनात फक्त विश्लेषण करणं, स्पष्टीकरण वर्णन करणं यावरती अधिक भर दिलेला आहे. अनुभवाद्वारे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करणे हा हेतू अनुभवजन्य दृष्टिकोनात गृहीत धरलेला असतो. निरीक्षण, संकलन, प्रयोग, निष्कर्ष काढणे या मार्गाचा अवलंब अनुभवजन्य विचारवंत करत असतात. तर अनुभवजन्य आणि आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये हे भेद आहेत. आता आपण आदर्शवादी दृष्टिकोन जो आहे तर तो मुद्देसूद पाहूया. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे मूल्याधिष्ठित दृष्टिकोन. आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये मूल्यांना जास्त महत्त्व दिलेलं असतं. कारण आदर्शात्मक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे काही विशिष्ट मूल्यांशी बांधिलकी मानलेले असतात. काही मूल्य आणि आदर्श प्रमाणके मानून त्यांच्या प्रकटीकरणातून राज्याचं स्वरूप कसा असावं यासंबंधी ते विचार व्यक्त करत असतात. ते काही गृहीत तत्व मूल्य शोधून निवडून त्यांच्या आधारावरती राजकीय सिद्धांताची मांडणी करत असतात. उदाहरणार्थ प्लेटोनं आदर्श राज्याची विचारसरणी जी मांडलेली आहे तर ती तत्त्वज्ञ राज्यकर्त्याविषयी मांडलेलं साम्यवाद, हेगेलचा राज्याच्या स्वरूपाचा आदर्शवाद, मार्क्सचा साम्यवाद अशा विविध राजकीय सिद्धांतातून काही मूल्य आणि प्रमाणके गृहीत धरून त्यांच्या कार्यकारण संबंधातून निष्कर्ष काढलेले दिसतील. सामान्यतः स्वातंत्र्य, समता, न्याय, सार्वभौमत्व अशा राजकीय संकल्पनाचा विचार विशिष्ट तत्त्वे मूल्ये समोर ठेवूनच केला जातो. आदर्श समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशानं राजकीय विचारवंतांनी आदर्श सिद्धांताची निर्मिती केलेली आहे.
तर आदर्शवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱ्यांनी तत्त्वज्ञानाची त्यांना बैठक असते. दुसरा मुद्दा आहे राजकीय सिद्धांताचा आदर्शवादी दृष्टिकोन हा तत्त्वज्ञानाच्या बैठकीनंतर आधारलेला असतो. राजकीय तत्त्वज्ञान हा पारंपरिक राज्यशास्त्राचा पाया असतो. केवळ तथ्यांच्या संकलनावरती किंवा माहितीच्या आधारावरती कार्यकारण संबंध समजून येत नाहीत, तर तत्त्वज्ञानाच्या आधारेच ते समजून येतात. उदाहरणार्थ हेगेल हा राज्याच्या आदर्शवादी सिद्धांत मांडताना विरोध विकासवादाचे तत्त्व स्वीकारतो, तर कार्ल मार्क्सने आपला साम्यवादी समाजरचनेच्या सिद्धांतात हेगेलच्या विरोध विकासाचे तत्त्व स्वीकारलेले होते. संघर्षातून विकास होतो हे अंतिम तत्त्व त्यांना गवसलं होतं आणि लोकशाही सिद्धांताची मांडणी करताना राजकीय विचारवंतांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या तत्त्वांचा देखील आधार घेतलेला आहे. त्याच्यामुळं आदर्शवादी जे विचारवंत आहेत त्यांना तत्त्वज्ञानाची बैठक आहे असं देखील आपल्याला दिसून येतं. तिसरं आहे अनुगामी पद्धतीचा अवलंब. आदर्शवादी दृष्टिकोन अनुगामी पद्धतीचा स्वीकार करून राजकीय सिद्धांताची मांडणी करतो. सामान्याकडून विशेषाकडे जाण्याची निगमनात्मक पद्धती स्वीकारून अंतिम निष्कर्ष काढले जातात. काही विशिष्ट तत्त्वे, मूल्ये गृहीत धरून त्याच्या आधारे मूल्यांची आणि तत्त्वांची त्यांच्या महत्त्वानुसार पायरीने रचना करून निष्कर्ष काढले जातात. उदाहरणार्थ सामाजिक करार सिद्धांताची मांडणी करताना हॉब्स लॉ क्रुसो यांनी मानवी स्वभावाचं प्रथम विश्लेषण करून नंतर सामाजिक कराराचा सिद्धांत मांडलेला आहे. प्लेटोने न्यायाचा सिद्धांत मांडताना प्रथम न्यायाचे परंपरागत क्रांतिकारी आणि व्यवहारवादी अशा सिद्धांताचे खंडन करून त्या आधारे सामाजिक न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे. चौथा आदर्शवादी दृष्टिकोनाचं तत्त्व आहे ते म्हणजे व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचा दृष्टिकोन. काही वेळा आदर्शवादी दृष्टिकोनाचे स्वरूप व्यक्तिनिष्ठ बनतात. जेव्हा एखादा विचारवंत अमुक एक विचार आदर्श म्हणून नव्या सिद्धांताची मांडणी करतो त्यावेळेस वस्तुस्थितीपेक्षा त्याची मतं जास्त प्रमाण मानली जातात. अशावेळी त्या गृहीत तत्त्वांची सत्यासत्यता पडताळून पाहिली जात नाही किंवा त्याच्या गृहीत तत्त्वाच्या किंवा प्रामाण्याला कोणीही आव्हान देत नाही. त्यामुळे त्यानं स्वीकारलेली चुकीची गृहीत तत्त्वे आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष चुकीचेच असतात. राजकीय विचारवंतांच्या स्वतःच्या काही धार्मिक आणि तात्विक कल्पना असतात, पूर्वग्रह असतात. त्यामुळे जे आहे त्यापेक्षा वेगळं असावं असं त्यांना वाटतं आणि त्यांची त्या दृष्टीनेच मांडणी करण्याकडे ओढा असतो. पाचवा आहे नैतिकतेचं अधिष्ठान. आदर्शवादी दृष्टिकोनात सामाजिक नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केलं जातं. व्यक्ती आणि समाज यांच्या कल्याणाच्या दृष्टीने चांगलं, वाईट, योग्य, अयोग्य यासंबंधी विवेचन करून नैतिक मूल्यांची प्रस्थापना केली जाते. राजकीय सामाजिक समस्या सोडवण्यासाठी नैतिक मूल्ये आवश्यक असतात. समाजहिताच्या दृष्टीने नैतिक मूल्यही मार्गदर्शक असतात. डेव्हिड ॲप्टर यांनी आपल्या आधुनिकीकरणाच्या अभ्यासाचे काही संकल्पनात्मक दृष्टिकोन या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की आदर्शवादी दृष्टिकोनातून मूलभूत विवेचनात चांगलं वाईट काय हे ठरवण्याचा नैतिकतेला प्राधान्य दिलेलं असतं. आणि सहावा आदर्शवादी दृष्टिकोनातील मुद्दा आहे तो म्हणजे आदर्शांवर काल्पनिकतेवर अधिक भर असतो. आदर्शवादी दृष्टिकोन व्यक्त करणाऱ्यांचा आदर्शांना आणि कल्पनांना व्याजबीपेक्षा जास्त महत्त्व ते देत असतात. त्यामुळे वास्तवात न येणाऱ्या कल्पना आणि आदर्श हे राजकीय सिद्धांताला मार्ग ठरतात. राजकीय विचारवंतांनी कल्पना विलासातून मांडलेली गृहीते आणि आदर्श समाजहिताच्या, व्यक्तिहिताच्या दृष्टीने योग्य व आवश्यक वाटतात, परंतु प्रत्यक्षात ही गृहीत तत्त्वे आणि आदर्श अस्तित्वात येऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ प्लेटोचा तत्त्वज्ञ राज्यकर्ता स्त्रियांविषयक त्यांनी मांडलेले साम्यवाद आणि आदर्श राज्य या गोष्टी वास्तवात येणं शक्य नाही. कार्ल मार्क्सच्या साम्यवादी विचार सिद्धांताप्रमाणे सोव्हिएट रशियामध्ये क्रांती झाली, साम्यवादी शासन पद्धती अस्तित्वात आली, परंतु तेथे समाज वर्गविहीन आणि राज्यविहीन झाला नाही. उलट तेथे सत्ताधाऱ्यांचा एक नवाच वर्ग निर्माण झालेला आहे असं मत युगोस्लावियन विचारवंत मिलोव्हन जिलास यांनी मांडलेलं आहे. रुसूनं सांगितलेली सामूहिक संकल्पना प्रत्यक्षात येऊन त्या सामूहिक प्रत्येकाची व्यक्तिगत इच्छा कशी काय पूर्ण होणार हा एक प्रश्नच आहे बा. त्यामुळं आदर्शवादी दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताचा अर्थ सांगणाऱ्या विचारवंतांचे विचार काही प्रमाणात अपुरे आहेत असं म्हटलं जातं. आदर्शवादी दृष्टिकोनातून जे काही सिद्धांत मांडतायत तर त्याचे परीक्षण केलं असता आपल्याला असं दिसून येतं की डेव्हिड इस्टन यांनी राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची कारण मीमांसा करून त्यांनी म्हटलेलं आहे की आदर्शवादी दृष्टिकोनात खूप दोष आहेत. आदर्शवादी दृष्टिकोनात तत्त्वे, मूल्ये, आदर्श यांना वाजवीपेक्षा अधिक
महत्त्व दिलेलं आहे. काल्पनिक गृहीत तत्त्वे यांना अवास्तव महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे समाजाला उपयोगी पडणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या राजकीय सिद्धांताची निर्मिती होऊ शकत नाहीत. जी तत्त्वे, मूल्ये, गृहीते प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात येणार नाहीत त्यांना आधारभूत मानून जे राजकीय सिद्धांत मांडले गेले ते समाज विकासाला आणि समाजहिताला हानिकारकच ठरतील. आदर्शवादी दृष्टिकोनात नैतिकतेला अधिक महत्त्व दिलं असलं तरी समाजहिताच्या, व्यक्तिहिताच्या दृष्टीने चांगलं काय आणि वाईट काय, चांगली मूल्ये आणि वाईट मूल्ये कोणती हे ठरवण्याचे मार्ग दिले नाहीत. समाजातील कोणती गृहीते चांगली, कोणती तत्त्वे योग्य हे ठरवण्यासंदर्भात कोणतीही उपाययोजना आदर्शवादी दृष्टिकोनात दिलेली नाही. त्याचबरोबर आदर्शवादी दृष्टिकोनातून मांडलेले सिद्धांत आज काल्यबाह्य झालेले दिसतील पहा. कारण बदलत्या परिस्थितीत नवीन गृहीते आणि मूल्ये निर्माण झालेली असतात. त्यामुळे पूर्वी मांडलेल्या राजकीय सिद्धांताचे महत्त्व कमी झालेलं आहे. आधुनिक काळात राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती बदलल्यामुळे देखील नव्या सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी आदर्शवादी दृष्टिकोनातून मांडलेले विचार अपूर्ण आणि कमी पडतात. उदाहरणार्थ औद्योगिकरणानंतर जी काही शहरं आणि ग्रामीण समाज व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भात आपल्याला नवीन गृहीते आणि तत्त्वे, मूल्य आवश्यक आहेत आणि त्याची उणीव ह्या आदर्शवादी दृष्टिकोनातून मांडलेल्या सिद्धांतामध्ये जाणवतात. त्याच्यामुळं आदर्शवादी दृष्टिकोनातून मांडलेले जे काही सिद्धांत आहेत त्याच्यावरती टीका केली जाते, परंतु पूर्णपणे हे यांचं महत्त्व नाहीच असं पण म्हणता येणार नाही. कारण काही राजकीय सिद्धांत तत्कालीन समाजाला पूरक आणि पोषक होतेच. तेच सिद्धांत आजही उपयुक्त आणि मार्गदर्शन करतात. उदाहरणार्थ प्राचीन ग्रीक राजकीय विचार समकालीन परिस्थितीच्या संदर्भात नव्याने समजून घेता येतील. तत्कालीन प्रत्यक्ष लोकशाहीची गृहीते, मूल्ये आधुनिक राज्यात उपयुक्ती ठरताना दिसतील. स्वित्झर्लंडमधील प्रत्यक्ष लोकशाही नियंत्रणाचे मार्ग अभ्यासले असतात तुम्हाला त्याची प्रचिती येईल. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, विकेंद्रीकरण, सत्ता विभाजनाचं तत्त्व इत्यादी तत्त्व, मूल्य ही चिरंतन व उपयुक्त झालेली त्या तुम्हाला दिसतील. अशा प्रकारे आदर्शवादी सिद्धांताचं महत्त्व देखील आपल्याला नाकारता येणार नाही. पुढं आहे अनुभवजन्य दृष्टिकोन. अनुभवजन्य दृष्टिकोन हा आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा दृष्टिकोन मानला जातो. आधुनिक काळामध्ये त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण राजकीय व्यवहारातील ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे संपादन करणे हा मुख्य हेतू या दृष्टिकोनात आढळतो पहा. प्रत्यक्ष राजकीय व्यवहारातील विविध घटकांचं निरीक्षण आणि प्रयोग करून माहितीचं संकलन करून त्या माहितीच्या आधारे कार्यकारण संबंध पडताळून निष्कर्ष काढण्याचा मार्ग हा अवलंबला जातो या दृष्टिकोनामध्ये. अनुभवजन्य दृष्टिकोनाला मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन असं देखील म्हटलेलं दिसून येतं. अनुभववादी दृष्टिकोनाची ही जुनी पाश्चात्य राजकीय संकल्पना आहे. ग्रीक राजकीय विचारवंत अनुभववादी ज्ञानाच्या आधारे निष्कर्ष काढत होते. अरिस्टॉटलने 158 राज्यघटनांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या माहितीच्या आधारे राज्याविषयी निष्कर्ष काढलेले तुम्हाला दिसतील. हॉब्स, लॉक, रुसो या विचारवंतांनी देखील या पद्धतीचाच वापर केला होता. मानवी अनुभवातून सुख आणि उपयोगिता या संकल्पनांचा अभ्यास बेंथॅम यांनी याच पद्धतीने केलेला आहे. ह्यूम, मुरे, रसेल्स, वुड्रो विल्सन, लॉर्ड बायर्सी, आर्थर बेंटले इत्यादींनी देखील अनुभववादी दृष्टिकोनातूनच राजकीय सिद्धांताचा अभ्यास केलेला आहे. आता अनुभववादी दृष्टिकोनाची काय वैशिष्ट्य आहेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन असतो पहा. म्हणजे अनुभववादा दृष्टिकोनातून अभ्यास करताना मूल्यांना किंवा तत्वांना त्या अभ्यासामध्ये स्थान दिलं जात नाही. अनुभववादी विचारवंत आपल्या संशोधनात मूल्यांना, आदर्शांना कोणतंही स्थान न देता प्रत्यक्ष निरीक्षण काय सांगतं, माहितीचं संकलन काय सांगतं, प्रयोग आणि निष्कर्ष काय सांगतात याचा विचार करतात. संशोधकाला स्वतःची मूल्ये आणि मते विचार बाजूला ठेवून सत्य घटनांवर कार्यकारण संबंध शोधून निष्कर्ष काढावे लागतात. संशोधकाने स्वतःची मूल्ये या संशोधनात घालू नयेत असं एक लिखित किंवा अलिखित किंवा एक नियम आहे असं समजूयात आपण. आधुनिक राज्यशास्त्राला दर्जा आणि महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी मूल्यनिरपेक्ष विवेचनच आवश्यक आहे. त्याचबरोबर अनुभवजन्य दृष्टिकोनामध्ये दुसरं भाग आहे तो म्हणजे अनुभवाला प्राधान्य दिलं जातं. अनुभवाद्वारे प्राप्त होणारं ज्ञान हेच खरं ज्ञान असं म्हटलं जातं. विशिष्ट परिस्थितीतील घटना आणि व्यक्ती यांच्या कार्याचा संबंध विचारात घेऊन निष्कर्ष काढले जातात. घटना आणि व्यक्ती यांच्या परस्पर संबंधांचे प्रत्यक्षात निरीक्षण करून
त्या माहितीचे संकलन केले जाते आणि त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. अनुभवाला प्राधान्य दिल्यामुळे राज्यशास्त्राला भौतिकशास्त्राप्रमाणे दर्जा प्राप्त झाला आहे असं अनुभववाद्यांचं मत आहे. त्याचबरोबर परिवर्तनशीलता हा एक भाग ह्या अनुभववादी दृष्टिकोनामध्ये आहे. अनुभववादी विचारवंत परिवर्तनाला मान्यता देतात. विशिष्ट परिस्थितीत मांडलेले सिद्धांत परिस्थिती बदलली तर लागू होत नाहीत, तेव्हा अशा वेळी परिस्थितीनुसार सिद्धांताची पुनर्मांडणी पुनर्तपासणी करण्याची पद्धती अनुभववादी विचारवंतांनी स्वीकारलेली आहे. कालक्रमानुसार आणि परिस्थितीनुसार मानवी राजकीय व्यवहारात आणि पद्धतीत परिवर्तन घडून येत असतात. अशा वेळी अनुभववादी विचारवंत त्या परिवर्तनाची दखल घेऊन संशोधनाद्वारे निष्कर्ष काढतात. उदाहरणार्थ 1958 साली फ्रान्समध्ये संसदीय शासन पद्धतीऐवजी अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारली गेली. बहुपक्ष पद्धतीमुळे अस्थिर संमिश्र सरकार निर्माण होऊ लागल्यामुळे शासन पद्धतीत बदल करावा लागला. या परिवर्तनामुळे फ्रान्सची अध्यक्षीय लोकशाही स्थिर आणि यशस्वी झालेली दिसते. आणि चौथा मुद्दा आहे शास्त्रशुद्धता. अनुभववादी विचारवंतांनी नवनवीन शास्त्रीय पद्धतींचा तंत्रांचा अवलंब करून घटनांचं निरीक्षण परीक्षण करून वास्तववादी निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. अनुभववादी दृष्टिकोनाने राज्यशास्त्रात शास्त्रशुद्धता आणली असून राज्यशास्त्राच्या अभ्यासाला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात वर्तनवाद्यांनी शास्त्रीय पद्धतीने मानवी स्वभावाचा आणि वर्तनाचा अभ्यास करून निष्कर्ष काढलेले आहेत. ॲव्हरे लिझरसन यांनी अनुभववादी दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताचं किंवा राजकीय वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला आहे. अनुभववादी दृष्टिकोनाचं परीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येईल की हा एक राज्यशास्त्राचा महत्त्वाचा दृष्टिकोन मानला जाऊ लागलेला आहे. तरी पण या दृष्टिकोनावरती काही आक्षेप घेतले जातात. अनुभववादी विचारवंत शास्त्रीय संशोधनावरती अधिक भर देऊन निष्कर्ष काढले, परंतु अनुभववाद्यांचे विश्लेषण हे कितपत शास्त्रीय मानता येईल यासंबंधी राजकीय विचारवंतांमध्ये मतभेद आढळतात. राज्यशास्त्र हे सामाजिक शास्त्र असल्यामुळे भौतिकशास्त्राप्रमाणे वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब त्याच्यामध्ये करता येणार नाही. मानवी राजकीय व्यवहारांचा, वर्तनांचा तसेच राजकीय क्रियाप्रक्रियांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने काटेकोरपणे करता येत नाही. मानवी वर्तनासंबंधी निरीक्षण प्रयोग अशा शास्त्रीय पद्धती स्वीकारून तंतोतंत निष्कर्ष काढणं अशक्य आहे. अनुभववादी विचारवंतांनी शास्त्रीय संशोधनाने शास्त्रशुद्धतेचा वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलेलं आहे अशी देखील टीका याच्यावरती केली जाते. अनुभववादी विचारवंत मूल्यनिरपेक्षतांचा विचार करतात, म्हणजे संशोधनात कोणत्याही मूल्यांना ते स्थान देत नाही. वास्तविक मानवी जीवनात आणि मानवी व्यवहारात मूल्ये, आदर्श यांना महत्त्वाचं स्थान आहे. मानवाच्या राजकीय जीवनाचा अभ्यास करताना संशोधकाला मूल्य आणि आदर्श यांना विचारात घेतल्याशिवाय आपलं संशोधन पूर्ण करता येत नाही. मूल्यनिरपेक्ष भूमिकेतून राजकीय जीवनाचं अध्ययन पूर्ण करू शकत नाही. अशा प्रकारची टीका या दृष्टिकोनावरती होत असली तरी देखील या दृष्टिकोनाचं देखील महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनुभववादी विचारवंतांनी संशोधन पद्धतीवरती अधिक भर देऊन जे निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष वस्तुनिष्ठ, मूल्यनिरपेक्ष आणि समाजहिताचेच आहेत. अनुभववाद्यांनी आणि वर्तनवाद्यांनी राजकीय मूल्ये, तत्त्वे यांना डावलून राजकीय सिद्धांताचे अस्तित्व नाकारले. त्यामुळे नव्या राजकीय सिद्धांताचा उदय झाला नाही, नव्या राजकीय सिद्धांताची फेरमांडणी झाली नाही. ही वस्तुस्थिती पुढे अनुभववाद्यांच्या आणि वर्तनवाद्यांच्या पण लक्षात आली. त्यामुळे डेव्हिड सारख्या वर्तनवादी विचारवंतांनी राजकीय मूल्ये, गृहीतके या व सिद्धांत यांची संशोधनात गरज असल्याचं देखील मान्य केलेलं आहे. अशा प्रकारे अनुभववादी दृष्टिकोनाचं टीका आणि त्याची उपयुक्तता आपण पाहिली. आता शेवटच्या मुद्द्यामध्ये राजकीय सिद्धांताचं महत्त्व पाहूया. राजकीय सिद्धांताचं महत्त्व सांगत असताना राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असे म्हणणाऱ्या प्रत्यक्षार्थवादी, वर्तनवादी, अनुभववादी विचारवंतांच्या लवकरच हे लक्षात आलं की, म्हणजे 1970च्या दरम्यान हे लक्षात आलं की राजकीय सिद्धांता वाचून संशोधनाला गती आणि दिशा प्राप्तच होऊ शकणार नाही. डेव्हिड ईस्टन, रॉबर्ट डहाल, डवाइट वाल्डो, अर्नॉल्ड बिरेस्ट, डेव्हिड एप्टर, जीन ब्लँडेल इत्यादी विचारवंतांनी राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाच्या आवश्यकतेवरती भर दिलेला आहे. त्याचबरोबर मायकेल ऑकशॉट यांनी राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला नाही, कारण जोपर्यंत मानवाच्या ठिकाणी बौद्धिक कुतूहल आहे आणि जोपर्यंत त्याला कारणांच्या स्पष्टीकरणाची आणि समर्थनाची गरज आहे तोपर्यंत राजकीय सिद्धांताचं अस्तित्व टिकून राहणार आहे असं मत मांडलेलं आहे. आणि मायकेल ऑकशॉट यांच्या विचारांचे समर्थन लिओ स्ट्राउस यांनी देखील केलेलं आहे.
लिओ स्ट्रॉस यांचं मत असं आहे की आम्ही केवळ आमच्या अज्ञानामुळे राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला अशी टीका करीत असतो, तेव्हा राजकीय सिद्धांताचा अभ्यास आम्ही जाणीवपूर्वक जबाबदारीने केला पाहिजे. प्लॅमेनाटच्या मते राजकीय सिद्धांत हा व्यावहारिक तत्त्वज्ञानाचा भाग असून आधुनिक समाजात अशा या बौद्धिक कृतींची गरज पूर्वी एवढीच आहे. त्याचबरोबर राजकीय संशोधकाला देखील राजकीय सिद्धांत महत्त्वाचे वाटतात. त्याच्यामध्ये लेनिन असं म्हणतो की क्रांतिकारक सिद्धांताशिवाय क्रांतीची चळवळ अशक्य आहे, आणि म्हणून 1791ची जी काही फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि राजेशाहीचा अंत झाला त्याच्यामध्ये, ते देखील हे राजकीय सिद्धांतामुळेच झालेलं आहे. म्हणून सिद्धांत मांडत असताना राजकीय संशोधकाला राजकीय सिद्धांताचा आधार घ्यावाच लागतो. त्यानंतर राजकीय व्यवस्थांचं स्वरूप समजून घेण्यासाठी देखील राजकीय सिद्धांत महत्त्वाचे आहेत असं आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ कार्ल मार्क्सच्या साम्यवादी समाजरचनेच्या सिद्धांतातून मार्क्सवादी साम्यवादी प्रणालीचा उदय झाला. लोकशाही राजकीय सिद्धांतातून व्यक्ती स्वातंत्र्यवादी, उदारमतवादी, समाजवादी, भांडवलवादी, लोकशाही अशा राजकीय विचारप्रणाली निर्माण झालेल्या आहेत. तर हेगेलच्या आदर्शवादी सिद्धांताच्या प्रेरणेतून नाझीवादी, फॅसिस्टवादी विचारप्रणाली निर्माण झाल्या. एकाधिकारशाहीच्या सर्वंकषशाहीच्या व्यवस्थांमधून लष्करशाही, दहशतवाद अशा विचारप्रणाली उदयाला आलेल्या आहेत. राजकीय सिद्धांताच्या अभ्यासामुळे राजकीय व्यवस्थांचे स्वरूप समजून येतं. विशेषतः तुलनात्मक दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताचं परीक्षण केलं असता शासन संस्थेचे स्वरूप आणि कार्य समजून येतं. उदाहरणार्थ सत्ता विभाजनाच्या सिद्धांतात संसदीय लोकशाहीत, अध्यक्षीय लोकशाहीत आणि साम्यवादी शासन पद्धतीत कोणत्या पद्धतीने मूर्त स्वरूपात आलेले आहे हे समजून येतं पहा. या सिद्धांतावरून कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचं स्वरूप आणि काम देखील अभ्यासता येतं. थोडक्यात काय तर राजकीय सिद्धांताचं महत्त्व नाकारून चालणार नाही. राजकीय संशोधकांना पण ते महत्त्वाचे आहेत. या व्हिडिओमध्ये आपण राजकीय सिद्धांताचे 2 दृष्टिकोन पाहिले आणि राजकीय सिद्धांताचं महत्त्व देखील पाहिलेलं आहे. धन्यवाद.